पब्लिक जरा कमी आहे, पण सुनील भाऊ ही पब्लिक फार आहे. कवीच्या कार्यक्रमाला कवी लोकच जात नाहीत. एवढी दलिंदर परिस्थिती कवी लोकांची असताना एवढे लोक तुम्ही कविता ऐकायला आले, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही सगळे अभ्यासू लोक आहात, मला माहित आहे. काही ताईंच्या प्रेमापोटी आलेले आहेत, काही सुनील भाऊंच्या प्रेमापोटी आलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अभ्यासू आहात. एक एक श्रोता तुमच्यातला 100च्या बरोबरच आहे. म्हणजे माझ्या पुढे कमीत कमी 50,000 लोक बसलेले आहेत याची मला जाणीव आहे. तुम्ही सगळे, आणि एवढा अभ्यासू श्रोता वर्ग मला दिसला सुनील भाऊ की मला एवढा आनंद होते. मला वाटते मग सगळी इस्टेट तुमच्या नावावर करून टाका. पण मार 15 लाखाचं कर्ज आहे, तरी इस्टेट कुणाला पाहिजे तर तुम्ही कॉल करा. 1-1 लाख त्यातली इस्टेट तुम्ही घेऊन घ्या. फक्त मी साधा कवी आहे, बरोबर आहे का? तुमच्या समोर मी उभा आहे. कवितेमधून तुम्हाला काळीज वाटतो मी, वरचा समाज शिवतो आतून फाटतो मी. वरचा समाज शिवतो, वरचा समाज शिवण्यासाठी आतून फाटणारी कवीची जात आहे आमची. आम्ही शब्दांची झोळी घेऊन तुमच्या समोर उपलब्ध आहोत. या कार्यक्रमामध्ये अत्यंत महत्वाची व्यक्ती आपल्याला लाभलेली आहे आणि त्यांना बरेचसे कार्यक्रम आहेत. मला त्यांनी आधीच सांगितलं दादांनी की बा त्यांना अजून 3-4 कार्यक्रमांना हजेरी लावायची आहे. त्यामुळे मॅडम मी खरं सांगतो, मला काही वाईट वाटणार नाही. तुम्ही माझ्या कार्यक्रमातनं कधी जरी गेलात तरी चालते, कारण तुमची विधान परिषदेवर निवड झाली, त्यामुळे बरेचसे सत्काराचे तुम्हाला कार्यक्रम आहेत याची मला सुद्धा जाणीव आहे. परंतु तुम्ही जर थोडा वेळ अजून थांबलात तर तुम्हाला मी उभा आहे तोपर्यंत इथं थांबण्याचा मोह आवरणार नाही. क्या बात आहे. कारण माझ्या कविता क्या बात आहे, कारण आपल्या कविता ह्या पुणे मुंबईच्या कविता नाहीत. एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा करणारा मी कवी नाही दादा. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. माझे वडील पोस्टमन आहेत. दिवसभर पत्र वाटून संध्याकाळी घरी येणारा बाप. ज्यावेळेस मी सेवा करायला माझ्या बापाची गेलो त्यावेळेस माझ्या बापाच्या पायाला पडलेल्या भेगा आणि त्यातनं येणारं रक्त आजही मला दिसत राहतं. त्यांना होणाऱ्या वेदना मी आजही विसरू शकत नाही. नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये उद्या त्यांना मला घेऊन जायचं आहे. प्रत्येक महिन्याला 7 दिवस ते ऍडमिट असतात. माझ्या बापानं मला एकच गोष्ट शिकवली, गड्या आनंदा 2-2 तासाचे तू कार्यक्रम करतो, फार मोठा वक्ता झाला, आता बाप म्हणून मी तुला काय गोष्टी शिकू. कारण माझा पहिला गुरु माझा बाप आहे, माझी आई आहे. त्याच्यानंतर सगळं जग माझ्यासाठी येतं. माझ्या बापानं मला सांगितलं की फक्त 2च गोष्टी माझ्या लक्षात ठेव. एक म्हणजे कुणाला फसवून 1 रुपया सुद्धा कमावू नको आणि कुणाचं मन दुखेल असं जिंदगीत कधी वाकू नको. त्यामुळे माझ्या बऱ्याचशा कविता महाराष्ट्रात व्हायरल झाल्या. पण मला असं वाटतं जर ताई स्टेजवर आहेत तर मला असं वाटतं माझी एक छोटीशी कविता जी महाराष्ट्रभर व्हायरलच नाही झाली तर लोकांनी वृद्धाश्रमातनं आई वडिलांना ती कविता ऐकून घरी बोलावलं. माझ्या कवितांचे पुरस्कार कुठले माझ्या कवितेला मिळतील न मिळतील, परंतु जर कविता ऐकून लोकांनी वृद्धाश्रमात आई वडिलांना घरी आणलं, ती कविता मला असं वाटतं तुमच्या समोर एक ठेवावी. कवितेचं शीर्षक आहे मायबाप. तुम्ही सगळेजण ज्यांना आई वडील त्यांच्या घरी जिवंत आहेत ना, ते सगळे नशीबवान लोक आहेत. माझ्या कवितांचे प्रत्येक शब्द हे तुमच्या कानापर्यंत मनापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाहीत. कारण एसी मध्ये बसून मी परत सांगितलं, मातीच्या कुशीतल्या गप्पा करणारा मी कवी नाही. माझ्या एका कवितेच्या दुसऱ्या भाषांमध्ये ट्रान्सलेट करून लोकांनी ओळी वापरल्या आणि त्यानंतर मित्र सुद्धा जोडण्याचं काम त्या कवितेनं केलं. तुम्ही ती कविता ऐकली असेल. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. लोकांनी डोक्यावर घेतलेल्या कविता आहेत. कारण या कवितांना कल्पनेची जोड फार कमी आहे, वास्तवाचं चित्रण त्याच्यामध्ये जास्त आहे. मी शेतकऱ्याचा पोरगा असल्यामुळं माझ्या कवितांमध्ये माझ्या मायबापाच्या, माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या, ताईंनी सांगितलं नितीश कुमारांना त्यांनी पहिल्यांदा प्रश्न विचारला, कोल्ड स्टोरेजची व्यवस्था आमच्याकडे आहे का? बरोबर आहे का विचारलं. त्यांना सुद्धा शेतकऱ्याविषयी कळवळ आहे. शेतकरी माणूस एसी मध्ये बसून पुणे मुंबईच्या लोकांनी शेतीवर कविता लिहिल्या ताई आणि त्यांना पुरस्कार सुद्धा भेटले. बरं, एसी मध्ये बसून त्यांनी मातीचं दुःख व्यक्त केलं. शेतकऱ्याचा पोरगा ज्यावेळेस दुःख व्यक्त करतो ना, मी 2 ओळीची
कविता लिहिली फक्त शेतकऱ्यावर, एवढी व्हायरल केली लोकांनी, न्यूजवाल्यांनी ती 2च ओळीची कविता लिहिली. बऱ्याच दिवसांना त्या झोपडीत लकलकाट दिसतोय, शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय? बऱ्याच दिवसांना त्या झोपडीत लकलकाट दिसतोय, शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय? दिवाळी नाही, दसरा नाही, यानं घरातच प्रेत जाळलं का काय? शेतकरी आहे भाऊ तो, शेतकरी हे असंच लिहितो. आणि ज्यांना एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा केल्या त्यांना त्यांच्या कथा कविता लख लाभ असो, पुरस्काराच्या खाली माझी कविता दबली नाही, एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही, जिचे समीक्षक मातीमधले कष्टकरी, ती कविता माझी फुशारकीवर जगली नाही. म्हणून एक छोटीशी कविता तुमच्या डोळ्यात जर पाणी आणलं त्या कवितेनं तर मी समजेल की माझी कविता जिंकली. ही कविता लिहिताना ताई मी आकार उकार वेलांट्या अलंकार कशाचाच विचार केला नाही, कारण मला वाटतं मायबाप हा मुळात व्याकरणाचा विषय नसून तो अंतःकरणाचा विषय आहे. कवितेचं शीर्षक आहे मायबाप. कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते, कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते, नव नाटकी जगास न जाणो काय काय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. माया मायेचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला. कधी कधी दादा अहंकार व्हायचा मला, आपण भाषण करतो व्याख्यान करतो बॉलिवूड पर्यंत आपल्या कविता गेल्या, पण घरी गेले की आमच्या आई म्हणते बाबू मुंगी होऊन साखर खाय, हत्ती होऊन लाकडं फोडू नको. त्यावेळेस संसाराच्या ज्ञानात माई मला PhD होल्डर वाटते. माया मायचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला आणि सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मला यशाचा मार्ग दिसत गेला. अरे गदगदून हसताना मटकन डोळेवले करणारी माय, दुखाचे डोंगर पेलताना सुखाचा झरा तिनच निर्माण करावा, आणि आखूड पॅन स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान मा बापानच बाळगावा. अरे दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले, दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले, आणि गवसलेल्या क्षणात अख्खं जीवन जगायले मले मा मायनं शिकवलं. दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले आणि गवसलेल्या क्षणात अख्खं जीवन जगायले मले मा मायनं शिकवलं. आणि 40 रुपयाचं फाटकं बनेन घालून करोडो रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मले मा बापानं शिकवलं. अरे 5-50 हजार कधी मोजले नाही, ज्या हातानं मा बापाच्या मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे, मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे. सारेगमप भूपाळी भैरवी कशा संग खातात नाही माहिती आमच्या आईला, पण तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे. तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मला झोपवण्याची ताकद आहे. भगवद्गीतेचा मा मायचा कधी संबंध आला नाही, भगवद्गीतेचा मा मायचा कधी संबंध आला नाही, पण कर्मण्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते. कर्म करा फळाची आशा करू नका. भगवद्गीतेचा मा मायचा कधी संबंध आला नाही, पण कर्मण्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते. आणि कोण म्हणते माणूस नशिबाच्या मागे लागते? मा बाप उठल्यापासून नशीब बदलवण्यासाठी जगते, आणि हे बावळट नशीब दररोज त्याच्या मागे लागते. कोणी म्हणे मा बाप आमदार आहे, कोणी म्हणे मा बाप खासदार आहे, कोणी म्हणे मा बाप जहागीरदार आहे, कोणी म्हणे मा बाप आमदार आहे, कोणी म्हणे मा बाप खासदार आहे, कोणी म्हणे मा बाप जहागीरदार आहे. छाती फुटेपर्यंत हा पठ्ठ्या सांगत असतो मा बाप इमानदार आहे, मा बाप इमानदार आहे. मानलं रे, मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबीनं पोचतो, पण आम्हालाच माहित आहे तो त्यासाठी काय काय सोसतो. असतील लखोपती करोडपती लोक या जगात, पण हसून दाखवा आनंदात जसा मा बाप दुःखात हसतो. हसून दाखवा आनंदात जसा मा बाप दुःखात हसतो. कितीतरी सुंदर चेहरे हजारो नजारे पाहिले असतील काळवणलेल्या डोळ्यानं मा मायच्या, पण घमंड आहे मले की आजही माझा चेहरा तिला जगात सगळ्यात सुंदर दिसतो. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खा आयुष्य मा माईनं मातीतच घालवलं. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खा आयुष्य मा माईनं मातीतच घालवलं. लोक म्हणती असतील बापाले की काय तो कमावलं, अरे कमाविल कसा, अख्खा आयुष्य मा बापानं माणूस बनण्यातच घालवलं. शेवटी ते नामजप करायले, पूजा अर्चा करायले येळच नाही मा मायले. हे नामजप करायले, पूजा अर्चा करायले येळच नाही मा मायले, तरी तिच्याच मनात मले खरा ईश्वरा प्रतिभाव दिसतो. आणि मंदिरात जाणं सोडलं रे मी बी, कारण उन्हानं काळवणलेल्या मा बापाच्या पाठीवरच मले संध्याकाळी देव दिसतो. उन्हानं काळवणलेल्या मा बापाच्या पाठीवरच मले संध्याकाळी देव दिसतो. शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे.
शेवटी याच मायबापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे, अंतमशील देवात हा चमत्कार होऊ दे. शेवटी याच मायबापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे, अंतमशील देवात हा चमत्कार होऊ दे. तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. पुन्हा फक्त एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. पुन्हा फक्त एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. हे मायबाप याच्या पलीकडे कोणताही देव नाही, याच्या पलीकडे कोणताही ग्रंथ नाही. खरं तर जेवढे ग्रंथ या जगामध्ये जन्माला आले सगळ्यांची निर्मिती ही माणसानं केलेली आहे. या पृथ्वी तलावर आदी मानवाला लागलेला अत्यंत महत्वाचा एक शोध होता दादा. कुठला? अग्नीचा शोध. अन्न शिजवण्यासाठी, शिजवून ते खाण्यासाठी. दगडाला दगड घासला की ठिणग्या पडतात, आग लागते, वनवा पेटतो, जंगलाच्या जंगल बेचिराख व्हायची. पण आज आपल्या समाजात राजकारण्यांना आणि धर्मपंडितांना लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे धर्मांधतेचा शोध आहे, जातीयतेचा शोध आहे. धर्माला धर्म घासला, जातीला जात घासली की ठिणग्या पडतात, आग लागते, वनवा पेटतो, मानवता जळून खाक होते. या मानवतेच्या पेटलेल्या अग्नीवर पाहिजे तशी त्याची पोळी भाजून घेण्यास तो राजकारणी मोकळा होतो. मग अलीकडे टोपी, पलीकडे टिळा, अलीकडे भगवा, पलीकडे निळा यांच्या मध्ये दाबला जातो माणुसकीचा गळा. हा माणुसकीचा गळा दाबला जाऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही पत्रिकेवर जशी सगळ्या महापुरुषांची नावं लिहिली, फोटो टाकले, तसेच महापुरुष प्रत्येकाच्या काळजात खऱ्या अर्थानं वसले पाहिजेत. कारण सगळ्या कबीरापासनं, तुकोबापासनं, शिवबापासनं बाबासाहेबांपर्यंत सगळ्या संतांचं आणि समाज सुधारकांचं एकच म्हणणं आहे, या जगात सर्वश्रेष्ठ काय असेल तर माणूस हा केंद्रस्थानी आहे. मी या आधारावर एक भोंगा नावाची कविता लिहिली, महाराष्ट्रानं फार डोक्यावर घेतली. ही कविता खूप कमी ठिकाणी सादर करण्याचा मला योग येतो, कारण या कवितेला पाहिजे असलेला अभ्यासू रसिक वर्ग फार कमी ठिकाणी असतो. तुमची जर खऱ्या अर्थानं ऐकण्याची इच्छा असेल तर मी ती कविता तुमच्या पुढे सादर करू का? भोंगा नावाची छोटीशी कविता. एकदा टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवणं फार गरजेचं असतं. वा वा. कारण टाळ्या वाजवल्यानं काय होते माहित आहे का? आपण एखादा शेजारचा टाळ्या वाजवतो, आपल्या काही काही ऐकलं, आवडलं तर आपण टाळ्या वाजवतो. पण काहीच नाही आवडलं आपल्याला, काहीच नाही समजलं तरी सुद्धा टाळी वाजवली पाहिजे. म्हणजे शेजारच्याला वाटतं ह्यो आपल्यापेक्षा जास्त अक्कलवान आहे, म्हणून टाळ्या वाजवल्या पाहिजेत. छोटीशी कविता आहे माझी, महाराष्ट्रानं खूप डोक्यावर घे. म्हणजे तुम्हाला भोंग्याचा वाद माहित आहे का ताई? मी राजकीय सुद्धा थोडं लिहित असतो बरं. हे कवीची भूमिका आहे. माझा कुठलाही पक्ष नाही, जात धर्म पंथ पक्ष लिंग वर्ण भेदाच्या पलीकडे आहे. माझं असं म्हणणं आहे सगळे पक्ष सारखेच आहेत. दादा म्हणतात मैत्री कविता घ्या ताई जायच्या आधी. मैत्री घेऊ का भोंगा घेऊ? मैत्री घेऊ का कविता? बर, ताईंना कोणते ऐकायचे आहे ते बघू पहिल्यांदा. कसं आहे कसं आहे, स्टेजवरचे लोक हे आपल्यापेक्षा चौपट हुशार आहेत, लक्षात ठेवा. आणि मी सुद्धा संवेदनशील कवी असल्यामुळं तुमच्या डोक्यात काय चालू आहे ते मला वेगळं सांगायची गरज नाही, कारण मी हाडाचा कवी आहे. बरोबर आहे का? हे तुमचं चांगलं नशीब आहे की मी चांगला कवी तुमच्या नशिबाला लागलेला आहे. बरोबर आहे का? मी फार टाइमपास करत नसतो. माझ्या 2-4 कविता घेऊन मी कार्यक्रमात सभागृहाचा निरोप घेत असतो. मग मैत्री म्हणसाल मैत्री, तुम्ही जे म्हणसाल ते. तुमच्या पलीकडे काही आपलं नाही, तुमच्या हाती आपलं पाकिट आहे, तुमच्या हाती सगळं. पण तुम्ही एवढे गोड जे हसता, एवढे गोड तुम्ही घरी हसता का सगळेजण? का इथंच हसता? नाही, घरी तुमच्या दबाव असतो, लक्षात घ्या. तुम्हाला तुमच्या घरी तुमची बायको आहे, बरोबर आहे का? आता माझं जर माझ्या घरी ऐकलं असतं तर मी तुम्हाला सांगायला आलो असतो का? बायकोला न आता हे सुनील भाऊ मला म्हटले की आपण पहिले माझ्या घरी जाऊन चहा घेऊन येऊ. मगाशी मग आलो आम्ही सकाळी, परत मला मुक्कामी करून ठेवलं. पण ते चहा घेताना आमचे कवी आहेत हे जे आता सूत्रसंचालन करत होते का नाही इथं, बरोबर आहे का, ते चापेश्वर भाऊ, त्यांच्या घरी गेलो मी. ते म्हटले दादा एवढ्या दिवसानं आले म्हणे तुम्ही, आमच्या घराला बी तुम्ही आले पाहिजे, तुमचं आगमन झालं पाहिजे. मग गेल्या गेल्या त्या वहिनीनं किचन मधून आवाज दिला, ओ. अरे म्हटलं चापेश्वर भाऊ काय बा? नाही मी काय घाबरतो का म्हणे, तुम्ही चहा घ्या म्हणे, तुम्ही चहा. परत वहिनीनं दिला, ओ. म्हटलं काहीतरी काम अर्जंट असेल. म्हटलं त्याचा मित्र बी म्हटलं जाणार रे, काहीतरी काम आहे अर्जंट. मी घाबरतो थोडी म्हणे, तुम्ही चहा घ्या. मग वहिनीचे डोळे मोठे झाले, आवाज वाढला,
मग लटलट कापायला लागली, पुस्तकं यायची हातातली पडली, गेली तिकडे किचन मध्ये. काय आहे म्हणे, एवढा मोठा कवी बोलून राहिला, गप्पा चालू आहेत म्हणे. काय आहे? वहिनी म्हटलं आवाज कमी, तुमचा बी आणि त्या कवीचा बी. अरे पण काय काम आहे? वहिनी म्हटलं काम काही नाही, बघत होते मा बोटात किती ताकद आहे. कुठे गेले? चापेश्वर नेसाल का परत चहा घ्यायला मध्ये? नाही, घटना काल्पनिक आहे. उगं ते म्हणतील तुम्ही आमच्या गावात येऊन गेले आणि आमचा धिंगाणा करून गेले. कल्पना काल्पनिक आहे, पण ते घाबरतात हे त्रिकालबाधित सत्य आहे. कारण न घाबरणार माणूस जन्माला आला. तुमच्यात हात वर करा बरं, तो म्हणते मी बायकोला घाबरत नाही. हातही वर करत नाही तुम्ही. अरे समाजात नाही, एवढे घाबरतात सगळ्यांनी म्हटलं, पण स्टेजवर सुद्धा एकही हात वर नाही ना, हे आम्हाला दिसतंय. लक्षात घ्या. कारण बायको हा एकही हात वर नाही. बायकोला न घाबरणारा माणूसच नाही. वा वा वा, आजोबांनी हात वर केला. जोरदार टाळा वाजवा आजोबांसाठी. क्या बात आहे. पण तुम्ही हात वर का केला मला माहित आहे. तुम्हाला माहित आहे आपली म्हातारी काही इकडे आलेली नाही, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. गंडवागंडी राजकीय लोकांना गंडवता तुम्ही? नाही नाही नाही. बायकोला न घाबरणार. एक बाई तर माहेरला गेली. शेवटचं सांगतो, माझ्या कवितेकडे येतो, कारण तुम्ही फार गोड हसताय म्हणून मला हसणारे चेहरे फार आवडतात. बरोबर आहे का? एक बाई माहेरला गेली, ताई नवऱ्याला सांगून ठेवलं म्हणे, हापा मी तुम्हाला कधी फोन करील, मला घरी दिसले पाहिजे. अरे हा म्हणे तू जाय तर घरी, मला सुख उपभोगू दे ना. ती बाई गेली, पहिल्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता फोन केला. हॅलो? हा म्हणे हॅलो, कुठे हा? कुठं आहे म्हणजे घरी जाऊ ना. खरंच घरी आ का? तू शपथ म्हणे घरी जाऊ. ए मला मारू नका म्हणे. खरंच घरी आ का? हो. हा म्हणे किचन मध्ये. कशाला? मिक्सर लावून दाखवा. अरे कशा लावा? गेला बा माणूस, गरीब माणूस, चापेश्वर भाऊ सारखा. दाबलं बटन, दाबली पिन, गुर्र ठेवा म्हणे फोन. एवढंच काही बायको आहे म्हणे बा. दुसऱ्या दिवशी परत संध्याकाळी त्याच टाइमाला हॅलो. हॅलो कुठे या? म्हणे कालच सांगितलं, आजही सांगतो, तू यासारखा आतंकवादी मा जिंदगीत आहे. कुठं जायची हिंमत आहे का मी घरी जाऊ? आवाज वा किचन मध्ये. कशाला? मिक्सर लावून दाखवा. मिक्सर. अरे परत लावा. गेला बा. गुर्र ठेवा म्हणे फोन. काही बायको दिली म्हणे बा. 7-8 दिवस झाले. 8व्या दिवशी बाई दुपारीच घरी आली. नवऱ्यावर विश्वास पाहिजे बायकांचा, नाही तर तुम्ही काय पर्याय काढताल सांगता येत. 8व्या दिवशी बाई दुपारीच घरी आली, पाहिजे तर नवराच घरात नाही. तिला वाटलं अरा दबाव तंत्र फेल गेलं. पिंके बाबा कुठे गेले? मला काय माहित म्हणे कुठे गेले. अरे कुठे गेले तुला सांगून गेले नाही का? मला काय माहित नाही म्हणे. 8-10 दिवस झाले ते मिक्सर घेऊन कुठे हिंडत राहिले. असे हसणारे चेहरे मला फार आवडतात. कारण हे हसणारे जे चेहरे, हा जो आनंद आहे ना पुणे मुंबईत, वा वा वा. बघा बरं, म्हणजे एवढा मोठा ताईंचा उपयोग कोणी घेतोय का स्वतः? लक्षात घ्या. तुम्ही फक्त कामं सांगता, हे काम ते काम, पण असा जो उपयोग घेत असेल तो सगळ्यात हुशार माणूस आहे जगातला. बरोबर आहे का? आणि तुम्ही एका कवी, पुणे मुंबईला कार्यक्रम होतात, एवढे मोकळ्या हसत नाहीत ताई लोक. पुण्या मुंबईला कार्यक्रम होतात असे मनसोक्त हसत नाहीत. सुटाबुटातले लोक असतात आपल्या कार्यक्रमाला बसलेले, पण आपल्याकडे हे टकलावून बघत राहतात. आपले आतळे बाहेर पडायला येतात. आपण जमा करून परत पोटात टाकायचे. अफजल खानासारखे हसतच नाही. अरे हसणं एकटक आपल्याकडे बघत राहा. असं वाटते प्रत्येकाला मुळव्यात झालेला आहे काय, लय तरासा येईल. हसतच नाही. बरं हसतात कधी? मग संध्याकाळी घरी गेले, अंगावर घेऊन झोपलं बिपलं, मध्येच 1:30 वाजता जाग येते त्याला. काय झालं? खतरनाक माणूस होता दुपारी. म्हटलं मेला तो, जाता जाता प्रवासात मेला तो. आता हसतं का? मनापासून हसलं पाहिजे. आणि हे हसणं जे आहे ते आपल्या चेहऱ्यावर आणण्याचं काम या जगातला एक व्यक्ती करत असतो. त्या व्यक्तीचं नाव आहे आपला मित्र. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या कवितेनं महाराष्ट्रभर एवढ्या लोकांना प्रेरित केलं. ताई साहित्याचे जेवढे नाही तेवढे प्रकार या कवितेनं आत्मसात केले. या कवितेचे जवळजवळ 1 लाख व्हिडिओ तयार झाले. बरं का? किती? 1 लाख व्हिडिओ तयार झाले या कवितेचे. म्हणजे कविता कथेत घेतल्या गेली, कीर्तनात घेतल्या गेली. तिकडे दशावतारी म्हणून एक नाटक चालते, तुम्हाला माहित असेल कोकणात. ते स्क्रिप्ट चेंज करत नाहीत, त्यांनी ते स्क्रिप्ट चेंज करून त्याच्यात ही कविता घातली.
तमाशामध्ये, लावणीमध्ये, उसाच्या गाडीवर लोक लग्नात सुद्धा त्या गाण्यावर नाचतात मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मला लोकांनी विचारलं तुम्हाला फार आनंद होत असेल या गोष्टींचा. म्हटलं नाही दादा, माझ्या कवितेचा याचा आनंद मला होतो, पण सगळ्यात जास्त मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला. आता छोटीशीच कविता घेऊन तुमच्या समोर निरोप घेणार आहे बरं का. त्या मला सगळ्यात जास्त अभिमान माझ्या कवितेचा सुनील भाऊ कधी वाटला. तुम्हाला परभणी सगळ्यांना माहित आहे. त्या परभणीवरनं संध्याकाळी 5:30 वाजता मला एक फोन आला. आवाज अस्वस्थ होता. म्हटलं 2 मिनिटं दादा वेळ आहे का. म्हटलं बोला. काही नाही म्हणे, 15-20 दिवस झाले मित्राचा मेसेज नव्हता, कॉल नव्हता म्हणे. अचानक दुपारी 2:15 वाजता म्हणे मोबाईलवर एक मेसेज पडला, काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गळा, आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस. माझ्या डोक्यात ट्यूब पेटली म्हणे. मी गाडी काढली, त्याच्या घरी गेलो. हॉलमध्ये त्याचे आई वडील बसलेले होते. मी तिथं थांबलो नाही, डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो. तर पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता म्हणे, पायाखाली स्टूल घेतलेला होता. कार्यक्रमाची तयारी झालेली होती म्हणे. मी त्याचे पाय धरले, त्याला खाली उतरवला. आम्ही मित्रांनी त्याला खाली घेतलं म्हणे. त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला म्हणे. पण तुम्हाला विचार पडला असेल, तुम्हाला का फोन केला म्हणे आम्ही. तर त्यानं हाताची मूठ बांधलेली होती म्हणे दादा. ते आम्ही उघडली, त्याच्यात एक चिठ्ठी लिहिलेली होती. त्याच्यात खाली माझा नंबर लिहिलेला होता म्हणे. आणि त्याच्यात 4 ओळी लिहिलेल्या होत्या, का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. अभि म्हटलं मग त्याच्याकडे दे, मी त्याला जरा मोटिवेट करतो. नाही म्हणे दादा, वातावरण तापलेलं आहे, आताच घटना घडलेली आहे. पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे, ज्या कोण्या कवीनं ही कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी आण म्हणे. मला मायेनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला. याच्या पलीकडे माझ्या कवितेचा पुरस्कार नाही. मी फार सामान्य कवी आहे. फार शेतकऱ्याचा पोरगा जरी असलो तरी सुद्धा माझ्या आई वडिलांचं जे संस्कारिक शिक्षण आहे ते फार उच्च दर्जाचं आहे. माझ्या मायबापांनी जे मला शिकवलं. आणि तुम्हाला खरं सांगू का, आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. माझ्या मायबापाच्या पलीकडे माझा दुसरा कुठला गुरु नाही. पहिले माझे मायबाप गुरु आहेत. आणि गुरु किती महत्वाचा असतो तुम्ही सगळे मगाशी सुनील भाऊंनी सांगितलं. बरेचसे शिक्षक लोक इथं आलेले आहेत. हसवत हसवत क्षणात थोडे रडवत होते शिक्षक. शब्दांनी नाही कळले तर बडवत होते शिक्षक. राग यायचा तेव्हा जेव्हा लहान होता मेंदू. आता कळले हिऱ्यास नकळत घडवत होते शिक्षक. आता कळले हिऱ्यास नकळत घडवत होते शिक्षक. शिक्षक काय असतो हे तुम्हाला फक्त मी 30 सेकंदात सांगतो. एक छोटस 30 सेकंद वेळ आहे का कवितेच्या आधी तुम्हाला एक छोटस खेडगाव. त्या खेड्या गावामध्ये सगळी शेतकऱ्याची पोरं एका शाळेत असतात. ही तुमचा हा जो कॅम्पस आहे अशी शाळा फक्त थंडीत आतमध्ये वर्गात थंडी वाजते म्हणून बाहेर उन्हात पोरांना उभं केलं शिक्षकानं. आणि शिक्षकानं सगळ्या पोरांना सांगितलं तुमच्यात कोणात काही कला असेल तर सादर करा रे. डान्स करता येत असेल, कोणाला भाषण करता येत असेल, कोणाला बोलता येत असेल. कुणीच पुढे आलं नाही. पण काही टवाळखोर पोरांनी एका पोराला चिमटा घेतला. म्हटला गुरुजी हो याले पुढे घ्या म्हणे. याले त्याला घाबरत घाबरत ते पोरग पुढे आलं. त्याचे पाय लटलट कापायला लागले. शिक्षक म्हटला घाबरू नको. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याला म्हटलं आपलेच पोरं आहेत सगळे. मन म्हणे तुला काय पाठ केलेलं म्हणताय तुला. तर त्या पोरानं ताई एक छोटस गाणं म्हटलं पाठ केलेलं. सांगतोय बाळ्या मी शिकतोय शाळा. बाळ्या हा भलताच करतोय चाळा. शाळा सोडून सिनेमा पाहून लागतोय डोलायला. आई बापाला मुलगा हा लागला खोटं खोटं बोलायला. त्या कवितेनं सगळ्या लहान पोरांनी टाळ्या वाजवल्या. ते पोरग एवढं मोटिवेट झालं. शिक्षकांना सांगितलं त्याला प्रत्येक मूल्य शिक्षणले तुले पुढे बोलावणार आहो म्हणे मी. तू तयारीच करून ठेवत जा. त्याच्यावर दबाव आला. ते प्रत्येक ठिकाणचं गाणं पाठ करायला लागलं. वेगवेगळं गाणं त्याला चाली लावायला लागलं. कवितांना चाली लावायला लागलं. 7वीत असताना 10वीच्या कवितांना त्यांनी चाली लावल्या. शाळा संपली, कॉलेज संपलं. ज्या वेळेस ते बाहेर गेलं गॅदरिंग मध्ये, अख्खं गॅदरिंग त्यानं मॅनेज केलं. मोठमोठ्या काव्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा त्याने जिंकल्या. त्याच्या कविता महाराष्ट्रात फार प्रबोधन करायला लागल्या. भुंगा असेल, तुझ्या गावावरून, मैत्री नावाची कविता त्याची व्हायरल झाली. एका ठिकाणी भावनाताईंच्या समोर तुम्ही बोलायला त्या एका व्यक्तीला उभं केलं. तो पोरगा दुसरा तिसरा कोणी नाही, मी अनंत विठ्ठल राऊत. आणि माझ्या शिक्षकाचं नाव आहे प्रशांत देशमुख सर. त्या माणसाला मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. त्या माणसानं माझ्या खांद्यावर हात ठेवला. म्हणून शिक्षकांची फार मोठी जबाबदारी आहे. शेवटची कविता घेऊन तुमच्या समोर खऱ्या अर्थानं ताईंना आपण निरोप देऊया. दुःख काय असे उठू नका ना मध्ये. आधीच आम्ही कवी घाबरलेले असतो. अच्छा निघायचंय का. हो कसं आहे मी एवढा घाबरतो. बा छातीचे ठोके मायागिरी गेले बा. मग एक तर ते शाटी बिटी घालून आले मग खतरनाक. ते आता उठू नका बा. परत थांबा. शेवटची कविता आहे ना आपली, आपण मित्र आहो ना.
तुम्ही मगाशी मला तुम्ही राहता का? तुम्ही ठाकरे आहे का? बाबा 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 मग काय तर बघा आहे क्या बात आहे. बरोबर आहे. मग आम्ही बोलल्यामुळे तुमचं लय चांगलं झालं बरं. मग आणि सगळी लोक तुम्हाला सोडून गेली पण मी तुम्हाला सोडून गेलो नाही. मग आणि तुम्हाला सुद्धा मानलं पाहिजे. मी जेलमध्ये असताना तुम्ही खुर्चीवर लिहून ठेवलं होतं मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखं. मला माहित आहे हे काही राजकीय चालू नाही बरं. मला राजकारणातलं कळत. मी सामाजिक माणूस आहे. तुमचं कन्फ्युजन होतंय. मी कवी माणूस आहे. राजकारणातलं मला कळत नाही. बरोबर आहे का? राजकारण एका बाईनं तर उखाणा लिहिला. हे म्हणे फक्त माझे पती नाही हे माझ्या काळजाचे ठोके आहे. पण मी त्याला शोधते ज्याची या चळवळी मागं डोके आहे. मी त्याला शोधते ज्याची या चळवळी मागं डोके आहे. आणि साहेबांचं नाव घेते काय झाडी काय डोंगर बाकी सगळं ओके आहे. राजकारणाशी माझा तिळमात्र संबंध नाही. मी सामान्य कवी आहे. मित्र आहे तुमचा. मैत्री कविता घेण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे. फक्त काय विषय आहे की मला कायम मी ताई काय आहे मी का बोलतो राजकारणावर सुद्धा मी बोलतो. मला भोगा कविता घेऊ दिली नाही पण मी राजकारणावर का बोलतो ताई. माझ्या आतड्यातनं तो आवाज येतो. का आतड्यातनं? माझ्या घरापुढे मुदस्सीर नावाचा मुसलमान समाजाचा जवळचा मित्र आहे दादा. त्याच्या शेजारी सुशील दामोदर सागर दामोदर बौद्ध समाजाचे मित्र आहेत. खंडू मातंग समाजाचा माझा मित्र आहे. शिवा पाटलाचा आहे. बरोबर आहे का? हे आम्ही सगळे एकमेकाच्या हातात हात धरून शाळेत गेलो लहानपणापासून. एकमेकाच्या डब्यात आम्ही जेवलो तरी आम्हाला कधी भीती वाटली नाही एकमेकांची. पण आज आम्हाला दिल्लीवरून कुणीतरी सांगतं धर्म खतरे में है. मग आम्हाला वाटतं गावात मुसलमानांची संख्या वाढली का? लोकशाही धोक्यात आलेली आहे का? धोक्यात काहीच नसतं. लक्षात ठेवा. राजकीय खेड्या सगळ्या असतात. वो मंदिर का प्रसाद भी खाता है मस्जिद की खीर भी खाता है. वो भूखा है साहब उसे मजहब कहाँ समझ में आता है. उपाशी माणसाचा भाकरीपेक्षा मोठा धर्म नाही. एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि राजकारणी लोक काही काही तुमच्याकडे तरी मोठमोठे लोक आता ताईंचं भाषण ऐकून मला वाटलं की बुवा खऱ्या अर्थानं असे नेते समाजात पाहिजे ज्यांना समाजाप्रती लोकांप्रती शेतकऱ्यांप्रती आपुलकी आहे. नाही तर आमच्या गावात सरपंच पदासाठी उभा असतो झंडूबाम. कुठल्या सरपंच? त्याच्या गाडीवर भुग्यात गाणं असते तुमच्या राजाला साथ द्या. गाणं आबा कोणतं? तुमच्या राजाला साथ द्या. म्हणजे हे राजा आणि आपण प्रजा. अहो नेता रयतेचा सेवक असतो. तुमच्या राजाला साथ द्या. दारू प्याला 50 द्या. हे आमच्याकडली परिस्थिती तुम्हाला सांगतोय. म्हणून मला बोलणं गरजेचं आहे. पण मी आता बोलणार नाही. मी सरळ मैत्रीची कविता घेणार आहे. राजकारणावर मला फार बोलायचं आहे. फार बोलता पण येत नाही. सगळेच्या सगळे राजकारणी माझं असं म्हणणं आहे की बा स्वार्थी असतात असं नाही. पूर्ण वाक्य मला मार खाई आणसाल तुम्ही मला. मी पर्सेंटेज कमी आहे पण फार कमी लोक आहेत आणि खरंच आहेत बरं का. आणि ताई मला एक वाक्य तरुणांचं बिलकुल पटत नाही. राजकारण बोगस आहे. राजकारण राजकारणाचा गटार झालेला आहे. अबे जर तू तरुण आहेस तर राजकारणात उतरून त्या गटारात उतरून ते साफ करण्याची जबाबदारी सुद्धा तरुणा तुझ्याच खांद्यावर आहे. ते उतरलं पाहिजे ना. बरोबर आहे. आणि राजकारण कोण म्हणते वाईट आहे? राजकारणात चांगली लोक सुद्धा आहेत. समाजाचं कल्याण करणारी लोक सुद्धा आहेत. त्यामुळे समाजाचं कल्याण करण्याची जबाबदारी जशी आजच्या सगळ्या नेत्यांवर आहे. ताईंनी मगाशी सांगितलं ना ती जबाबदारी फक्त नेत्यांवर सरकारवर नसते तर ती आपल्यावर सुद्धा असते. फुलना फुलाची पाकळी. आपण सुद्धा समाजाचा घटक आहोत. हा देश आपला आहे आणि आपण सगळे एकमेकांचे बांधव आहोत. ही भावनिकता आपल्या मनात असली पाहिजे. मी तुमच्यापेक्षा वयानं सुद्धा लहान आहे आणि ज्ञानानं सुद्धा लहान आहे आणि आपल्याकडे वेळ सुद्धा कमी आहे म्हणून डायरेक्ट कवितेवर येतो. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. माझ्या कवितेनं का थांबवलं तुम्हाला वाटलं का? तुम्हाला पाऊण तास झाला ते. ताई सुद्धा का थांबल्या माहित आहे का तुम्हाला? माझ्या कवितेत त्यांना कल्पकता दिसली नाही. आतड्यातनं आलेला आवाज दिसला. बरोबर आहे का? आणि तो आवाज लय महत्वाचा असते. पाटील साहेब पण मला म्हटले होते मी कार्यक्रम झाल्यावर माझ्यासोबत जेवण करूनच गेले नंतर. का? कारण ही भावना
शुद्ध भावना आहे, प्रामाणिक. आणि ज्यांनी एसी मध्ये बसून मातीच्या कुशीत, त्यांना मी सोडलं सुद्धा नाही. त्यांच्यावर सुद्धा 2 ओळी लिहिल्या चापेश्वर भाऊ. जन्म गेला तुझा गारव्यासारखा, काव्यथा मांडतो भोगल्यासारखा, दुःख का मांडतो भोगल्यासारखा. सापडे साचले कल्पनेचे किती, सापडे साचले कल्पनेचे किती, हुंद का हिंडतो पोरक्या सारखा, काव्यथा मांडतो भोगल्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. चालताना मध्ये रात आली कधी, रात्र प्रत्येकाच्या आयुष्यात असते, फक्त पाठीशी खंबीरपणा उभा राहणारा एखादा मित्र कमवून ठेवा दादा. मैत्रीसाठी पुराणातल्या कथांची गरज नाही हो. कोरोनाचा काळ जरी बघितला तर लक्षात येईल एकमेकाला हात लावत नव्हते लोक. अशा काळात मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते. म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो. मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, पण तो जोपर्यंत सोबत आहे ना, दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. मित्र शमळा जरी असला तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही. म्हणून राजकारणाच्या पलीकडे, समाजकारणाच्या पलीकडे एक तरी आपला मित्र असला पाहिजे. आपण मरेपर्यंत तो जपला पाहिजे. एकदा फक्त हात वर करा, कुणाकुणाला जीवलग मित्र आहे किंवा मैत्रीण आहे, एकदा फक्त हात वर करा. क्या बात आहे. धन्यवाद सगळ्यांनी, बऱ्याच जणांनी हात वर केले, मला फार आनंद वाटला. तुम्हाला शेअर करायसाठी मित्रमैत्रीण आहे, पण तरी काही काही लोकांनी हात वर केलेले नव्हते. याचा अर्थ तुम्हाला मित्र मैत्रीण नाही. मग तुम्ही काय करा, घरी गेल्यावर एका कपात पाणी घ्या, उडी मारा त्याच्यात. मैत्री नाही तर काही नाही. एक छोटासा मेसेज मला आला, ताई एवढा व्हायरल केला लोकांनी तो, की घर में आग लग गई. मैत्री काय आहे? घर में आग लग गई, सब जल गया, सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए. बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है, अबे क्या क्या बचा है. मैंने कहा अबे सब कुछ जल गया, बस मैं बचा हूँ, बाकी बचा ही क्या है. तो उसने गले लगाकर कहा अबे बगले फिर जला ही क्या है. चालताना मध्ये रात आली कधी, चालताना मध्ये रात आली कधी. मित्र येतो पुढे, मित्र येतो पुढे, काजव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना. जाबिलग तू तिला, जाबिलग तू तिला, वासरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. जाळताना मला देह ठेवासा. शेवट आपल्या कवितेचा आणि या मैफिलीचा सुद्धा छोट्याशा शेवट. फक्त
एकच मुद्दा सांगतो, माझ्या चेहऱ्याकडे लक्ष ठेवा, हा चेहरा लक्षात ठेवा. नात्यांमध्ये मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट म्हणजे मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज. जर तुमचे गैरसमज झाले असतील तर या कार्यक्रमाचं यश म्हणून किंवा सुनील भाऊंना शुभेच्छा म्हणून तुम्ही त्या मित्रांना कॉल करा, माफ करा, माफी मागून टाका. काही सोबत राहत नाही काका. आपल्या आधी 100-150 वर्ष आधी जी लोक होती त्यातला एकही माणूस आज जिवंत नाही. आपल्यानंतर 100-150 वर्षानंतर आपल्यातला एकही चेहरा जिवंत असणार नाही. आपले फोटो झालेले असतील, भिंतीला लावतील, पण येणारी पिढी ते फोटोही काढून टाकेल. घरात जागा नाही म्हणून काही सोबत राहत नाही. आणि ताई, बुद्धांनी सांगितलं, चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा, आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे. म्हणून माफ, सगळ्यांना माफ करतो की नाही आपण. मित्र किती वेळा चुकेल, 2 वेळा, 10 वेळा, 1000 वेळा चुकू द्या, त्याला सांगा तू चुकलायस तरी मी तुझ्या पाठीशी आहे. किती भावना शुद्ध पाहिजे माहित आहे का माणसाची. त्याला सांगा सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचा ही करू शृंगार मित्रा. क्या बात आहे. मन मोठं लागतं आणि तरच मैत्री होते. मला एका माणसाने मला फोन केला, सरपंच होता तिकडे त्या. म्हटलं दादा तुम्ही ते मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखे सांगितले, तसे मित्र मला भेटलेच नाही म्हणे. सगळे मला वनव्यासारखेच भेटले म्हणे. मग आम्ही काय केलं पाहिजे, मी राजकारणात आहे म्हणे. म्हटलं दादा तुम्हाला कसा मित्र अपेक्षित आहे म्हणे. माझी काळजी करणारा, निस्वार्थी, माझ्यावर प्रेम करणारा. म्हटलं एवढे सगळे गुण तुम्हाला अपेक्षित आहेत. एक काम करा तुम्ही, मी उपाय सांगतो, तुम्ही ते सगळे गुण स्वतःमध्ये आणा. कदाचित तुम्हाला कुणीतरी भेटलं तर त्याचा शोध संपेल आणि त्याला एखादा जवळचा मित्र भेटेल. दुसऱ्याकडे बोट दाखवणं फार सोपं असते. म्हणून सांगतो, माफ केलं पाहिजे मित्रांना. त्याला सांगा सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचा ही करू शृंगार मित्रा. घर तसे मजबूत असते मैत्रीचे, गैरसमजाचे नको बंधार मित्रा. तू दगा केला साता चल असू दे, मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा. आणि वेगळे सावज नको लावू गळाला, तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा. तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा. मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा जाळताना मला देह ठेवावसा. ते दक्षिणेकडे पाय करा, उत्तरेकडे पाय करा, मला जाळताना कसं ठेवा माझी शेव. आणि या कवितेचे ताई जेवढे तरुण फॅन आहेत ना, मला वाटलं होतं ही तरुणांमध्ये जास्त व्हायरल होईल. ज्येष्ठांचे जास्त मला फोन आले, फार कॅनडा पासून. मला 84 वर्षाच्या एका आजोबांचा पुण्यातून फोन आला. मला म्हटलं आय एम रनिंग 85, मी 85 वर्षाचा हिरवागार तरुण आहे म्हणे. म्हटलं मग माझे मित्र आहेत म्हणे 78, 81, 87. म्हटलं मग आम्ही म्हणे गेट टुगेदर घेतो प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी. म्हटलं मग काही नाही म्हणे बाळा, आमच्यातल्या कोणाची तरी विकेट पडलेली असते, त्याला आम्ही श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो म्हणे. आणि त्या श्रद्धांजलीसाठी कोणता श्लोक म्हणत नाही म्हणे गळ्या, तुझी ही मैत्रीची कविता आम्ही श्रद्धांजली म्हणून वापरतो. यापेक्षा जगात आपल्या कवितेचा दुसरा पुरस्कार नाही. मित्र वनव्यामध्ये शेवट गारव्या सारखा जाळताना मला देह ठेवावसा. जाळताना मला सुयोग, तू असणार आहेस मी मरता की बी, लक्षात ठेव तू मला कसं ठेवायचं आहे. जाळताना मला देह ठेवावसा. कसा? हात खांद्यावरी टाकल्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा जाळताना मला देह ठे. एक माझी विनंती ऐकता का? फक्त कार्यक्रम संपलेला आहे आपला, फक्त खांद्यावर हात टाका एकमेकाच्या सगळेजण, एक मैत्री म्हणून. क्या बात आहे. सगळेजण स्टेजवर पण ज्यांना ज्यांना शक्य आहे स्टेजवर टाकला. हा ताई तुम्ही पण त्यांना द्या शुभेच्छा. हा सगळ्यांनी बरोबर आहे. हा माझ्याकडे दुसराही ऑप्शन आहे बरं मला. हा माझ्याकडे दुसरा, तुम्हाला तुमच्या सगळ्यांना आईची शपथ आहे, खांद्यावर हात टाका. मी कवी माणूस आहे, माझ्याकडे सगळे ऑप्शन आहेत बरं.
हा. आणि फक्त काय झालं, छोटासा कार्यक्रम होता. कार्यक्रम काय, आपल्याला माझा कार्यक्रम 2.5 तास असतो, पण आपल्याकडे वेळ सध्या फार कमी आहे आणि पावसाचं वातावरण, पाऊस शेतकऱ्याला गरजेचा आहे. फक्त माझ्या सोबत म्हणा, लहान व्हा, बरोबर आहे का, सगळ्याच्या पलीकडे. उमर के साथ साथ शैतानिया कम हो गई और हमें लगा कि हम बड़े हो गए. माणूस काही मोठा नसतो. आपल्या काळात लहान लेकरू जिवंत आहे, खांद्यावर हात काढू नका तोपर्यंत साहेब तुम्ही, तोपर्यंत इतके महत्वाचं काम आहे का तुम्हाला, काढला लागेल लगेच हात. बस माझ्यासोबत फक्त एक म्हणा, ज्यांना ज्यांना तोंडाय शक्य आहे. जाळताना मला देह ठेवा असा, जाळताना मला देह ठेवा असा. म्हणताय सगळेजण हा. मी आता परत परत लय वेळ म्हणणार बरं, तुम्ही जर मला म्हणताना दिसले, शेवटचा चान्स आता. जाळताना मला देह वासा, जाळताना मला देह ठेवासा. हात खांद्यावरी हात खांद्या टाकल्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवा ला उंबऱ्या खा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, गारव्यासारखा, गारव्यासारखा. धन्यवाद, धन्यवाद. क्या बात आहे ताई, तुम्ही ऐकलं, इतक्या वेळ थांबलात, मनपूर्वक धन्यवाद तुम्हाला सुद्धा.